आज होता नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजचा रंग होता निळा। आता प्रत्येक दिवशी प्रत्येक साडी असेलच असं नाही, ज्या कलरच्या साड्या आहेत माझ्याकडे त्या मी घालते। तर आज फराळासाठी बनवला होता साबुदाणा वडा आणि अभिला तसा साबुदाणा वडा जास्त आवडत नाही, पण त्याला मी म्हटलं होतं की यामध्ये ना मी साबुदाण्याची खिचडी भरून ठेवली आणि नंतर मग त्याचा प्रश्न चालू झाला की मम्मा तू यामध्ये कशी खिचडी भरली, पण खायला त्याला नंतर तेही आवडलं। आज ना आम्ही बेड खोलला होता आणि बेडरूममध्ये काही चेंजेस केले होते, ते जर तुम्हाला बघायचे असतील ना तर लॉंग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत संपूर्ण शेअर केला आहे। बेड खोललाय त्यामुळे त्यातला सगळा पसारा इथे आणून ठेवला होता आणि कालच माझं एक पार्सल आलं होतं, तर म्हटलं चला ते ओपन करून बघूया। सहज स्क्रोल करता करता मला एक दिवा समोर दिसला होता, तोच मी ऑर्डर केला होता आणि तो मला ना खूप आवडला होता। हा दिवा, त्यावरती काचेचं स्टँड आहे आणि वरती आणखी एक स्टँड आहे। तर यासोबत आणखी काही वस्तू आल्यात, कापूर आहे, वात आहे आणि एक कुठलं तरी तेल आहे। तर हा दिवा आलाच आहे, तर म्हटलं चला आता दिवाबत्ती करायची, देवाला हाच दिवा लावूया। पहिला दिवा बाजूला सारला आणि हा दिवा लावायला घेतला। तर यासोबत जे स्टँड आलंय ना त्यावरती आपण कापूर ठेवू शकतो आणि कापूर, भीमसेन कापूर घरात लावला तर मच्छर येत नाहीत आणि वास पण घरात खूप छान येत राहतो, त्यामुळे मला ते खूप आवडतं। त्यामुळेच हा दिवा सुद्धा मी ऑर्डर केला होता। खालून ते गरम होत राहणार आणि त्यामुळे या कापूरचा वास येणार। तर काही जण मला विचारत होते राजगिरीची भाजी कशी असते, तर ही अशी असते राजगिऱ्याची भाजी आणि आज सासूबाईंनीच हा स्वयंपाक बनवला होता। चला बाय।